जालन्यात हेल्यांच्या टकरीवरून थरार. लाठ्याकाठ्यांनी तिघांना फोडले, मोतीबाग परिसर रक्ताने माखला. ब्रेकिंग न्यूज. जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे. ज्या रक्ताच्या खेळाची भीती होती तोच खेळ आता जालन्याच्या रस्त्यावर खेळला गेलाय. हेल्यांच्या टकरीचा नाद एका गटाला चांगलाच नडला असून 2 गट आमनेसामने आल्याने संपूर्ण जालना शहर हादरून गेलं आहे. सण उत्सवाचा आनंद साजरा होत असतानाच जालना शहरातील मोतीबाग परिसरात रक्ताचा सडा पडलाय. निमित्त ठरलं ते हेल्यांच्या टकरी. 2 गटांत लागलेली ही चकमक केवळ शब्दांवर थांबली नाही, तर त्याचे रूपांतर थेट रक्तरंजित हाणामारीत झाले. मोतीबाग परिसरात हेल्यांच्या टकरी लावण्यावरून 2 गट एकमेकांसमोर उभे ठाकले. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, पण पाहता पाहता वादाचा पारा इतका चढला की दोन्ही बाजूंनी लाठ्याकाठ्या बाहेर काढल्या गेल्या. भर रस्त्यात एकमेकांवर तुटून पडलेल्या या राड्यात 3 तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. जखमींची अवस्था गंभीर. रवींद्र लाड 28 वर्षे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रेम लाड 20 वर्षे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नरेश अवघड 20 वर्षे यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मोतीबाग परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या राड्यामुळे सर्वसामान्यांची पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. आता प्रश्न हाच उरतो की या हिंसक प्रवृत्तीला आळा कोण घालणार आणि या रक्तरंजित खेळाला जबाबदार असलेल्या दोषींवर पोलीस काय कडक कारवाई करणार, याकडे संपूर्ण जालन्याचं लक्ष लागलं आहे. सर, मी डॉक्टर मुलगीर सध्या कॅज्युलिटीमध्ये ड्युटीवर आहे. आपल्याकडे 3 पेशंट आलेले आहेत. तर त्याच्यामधलं पहिलं रवींद्र अशोक लाड, वय 28 वर्ष, जुना जालना गवळी मोहल्ला इथला आहे तो. आणि त्याला जास्ती मार आहे, थोडा डोक्याला वगैरे जास्त मार आहे. त्याला आल्याच्या नंतर आपण प्रथम उपचार करून सलाईन BP वगैरे आणि त्याचे जे काही ब्लिडिंग वगैरे आहे ते थांबून थोडंसं त्याचे जास्ती मार असल्यामुळे त्याला आपण रेफर केलं हायर सेंटरला. त्याची तब्येत थोडीशी नाजूकच आहे. आणि दुसरे जे 2 आहेत, प्रेम अशोक लाड, वय 20 वर्ष, याला डोक्याला मार लागून तिथं आपण रक्तस्राव चालू होता, त्याच्या आपण टाके वगैरे देऊन थोडं स्टेबल केलेलं आहे. यांना ॲडमिट करून आपण पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स करणार, CT स्कॅन आणि दुसरीकडे काही नाही पण CT स्कॅन वगैरे करणार आहेत आपण. आणि तिसरा जो मुलगा आहे नरेश रामलाल अवघड, वय 20 वर्ष, हा बी जुना जालना गवळी मोहल्ल्याचा आहे. याच्यासुद्धा डोक्याला मार आहे. टाके वगैरे टाकून आपण सध्या स्टेबल केलेला आहे. यांना दोघांना ॲडमिट करून पुढील CT स्कॅन वगैरे करणार आहेत आपण. माझं नाव डॉक्टर मुलगीर, सिव्हिल हॉस्पिटल जालना, मेडिकल ऑफिसर. माझं नाव प्रेम अशोकराव लाड. असं झालं की आम्ही तिथं हेल्यांच्या टकरात होतो, तर त्याच्यानंतर त्यांची बोलाबोली किरकिर झाली, मग शिवीगाळ झाली. तिथून आल्यानंतर त्यांना कॉल केला, मग त्यांना आम्हाला तिकडे बोलवून घेतलं. मग तिथं ते सर्व तयारीत होते, त्यांच्याकडे धारधारी शस्त्र होते, ते 5-6 जण होते. आणि आम्ही तिथं गेलो आणि ते माझ्या भावाला बोलले की हा तुझं काय म्हणणं आहे. मग त्यांना लगेच मारणं चालू केलं. पहिला शस्त्र मला मारलं, मग लगेच माझ्या भावावर 4-5 जण शस्त्र घेऊन भिडले. मग लगेच त्याला मारणं चालू केलं आणि मला पण शस्त्र मारले. कुठल्या ठिकाणी घटना झाली? मोतीबाग. किती जण होते तुम्ही? 3 जण? आम्ही 3 जण होतो, पण आम्ही आमच्या 3 जणांना पण त्यांना घायल केलं.